महत्त्वाची बातमी समोर येते। अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। शासकीय आणि निमशासकीय नोकरी देण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न। कर्नल दीपक ढोंगेंच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। हा नवा निर्णय भारतीय लष्करातील जवानांसाठी अधिक महत्त्वाचा राहणार आहे। खरे तर सरकारने 3 वर्षांपूर्वी अग्निवीर योजना सुरू केली। या अंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाते। दरम्यान 2022 मध्ये भरती करण्यात आलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीची 4 वर्षांची सेवा येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे। यामुळे आता पहिल्या तुकडीतील देशभरातील हजारो अग्निवीरांच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। पण यातील काही जवान कायमस्वरूपी सेवेत घेतले जाणार आहेत। दरम्यान भारतीय लष्कराने कायमस्वरूपी सैनिक निवडी संदर्भात काही नवीन सूचना जारी केल्या आहेत। लष्कराने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की अग्निवीरांमधून कायमस्वरूपी सैनिकांची निवड करताना शिस्त, नियमांचे पालन आणि सेवा कालावधीतील वर्तनाला अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे। विशेषतः लग्नासंदर्भातील नियमांबाबत लष्कराने कठोर भूमिकाही घेतली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।